सप्टेंबरच्या शासन मंजुरी निर्णयानुसार पहिल्या फेज मधील अपात्र, गैरहजर, रिक्त आणि 10% कपात केलेल्या जागा या सेकंड फेज मध्ये जिल्हा परिषदच्या पूर्ण क्षमतेने आल्याच पाहिजेत आणि जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आयुक्त कार्यालयातून आम्ही मोठ्या जास्त संख्येने उपस्थित होऊ आणि त्याला एकही उमेदवार या ठिकाणावरून जाणार नाही। गरज भासली तर तुमच्या शिक्षण आयुक्त कार्यालयाला टाळे सुद्धा आम्ही टाळल्याशिवाय इथनं उठणार नाही। जोपर्यंत जागा देणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही। रेडी टू स्टार्ट। जुल्मी जब जुल्म करेगा सत्ता की हथियारों से, शिक्षक भर्ती चप्पा चप्पा गूंज उठेगा इनकलाब के नारों से। जुल्मी जब जुल्म करेगा सत्ता की हथियारों से, चप्पा चप्पा गूंज उठेगा इनकलाब के नारों से। जुल्मी जब जुल्म करेगा सत्ता की हथियारों से, चप्पा चप्पा गूंज उठेगा इनकलाब के नारों से। और हम क्या चाहते? शिक्षक भर्ती। और हम क्या चाहते? शिक्षक भर्ती। बोल मेरी बहना, शिक्षक भर्ती। बोल मेरे भाई, शिक्षक भर्ती। विद्यार्थी बोला शिक्षक भर्ती। शिक्षक भी बोला शिक्षक भर्ती। और तुम क्या चाहते? शिक्षक भर्ती। हम क्या चाहते? शिक्षक भर्ती। इधर से बोलो शिक्षक भर्ती। उधर से बोलो शिक्षक भर्ती। बोल मेरे बहना, शिक्षक भर्ती। बोल मेरे भाई, शिक्षक भर्ती। बाहर से बोला शिक्षक भर्ती। विद्यार्थी बोला शिक्षक भर्ती। प्रिंसिपल बोला शिक्षक भर्ती। हर गांव बोला शिक्षक भर्ती। तुम पुलिस बुलाओ शिक्षक भर्ती। लेके रहेंगे शिक्षक भर्ती। डंडे मारो शिक्षक भर्ती। हम नहीं झुकेंगे शिक्षक भर्ती। नहीं रुकेंगे शिक्षक भर्ती। हम लड़ते रहेंगे शिक्षक भर्ती। इनकलाब जिंदाबाद। इनकलाब जिंदाबाद। हम लड़ते रहेंगे शिक्षक भर्ती। तुम पुलिस बुलाओ शिक्षक भर्ती। वाचलीच पाहिजे अशा व्यवस्थित घोषणा घेऊता। मराठी शाळा वाचलीच पाहिजे, गावची शाळा वाचलीच पाहिजे, खेड्याची शाळा वाचलीच पाहिजे, वाडीची शाळा वाचलीच पाहिजे, वस्तीवरची शाळा वाचलीच पाहिजे, तांड्याची शाळा वाचलीच पाहिजे, पाड्याची शाळा वाचलीच पाहिजे, गरिबाची शाळा वाचलीच पाहिजे, शेतकऱ्याची शाळा वाचलीच पाहिजे, शेतमजुरांची शाळा वाचलीच पाहिजे, मजुरांची शाळा वाचलीच पाहिजे, हमालाची शाळा वाचलीच पाहिजे, लाडक्या बहिणीची शाळा वाचलीच पाहिजे, लाडक्या दाजीची शाळा वाचलीच पाहिजे, लाडक्या भाचीची शाळा वाचलीच पाहिजे, लाडक्या भाच्याची शाळा वाचलीच पाहिजे, मराठी भाषेची अस्मिता वाचलीच पाहिजे, झडपीच्या शाळा वाचल्याच पाहिजे, महापालिकेच्या शाळा वाचल्याच पाहिजे, 100% शिक्षक भरती झालीच पाहिजे, भाचीला कामावर घेतलंच पाहिजे, भाच्याला कामावर घेतलंच पाहिजे, द्वितीय फेज टप्पा पूर्ण झालाच पाहिजे, गरिबाच्या मुलांना शिक्षक केलंच पाहिजे, मराठी शाळा गरिबाची शाळा, मराठी शाळा गरिबाची शाळा, खेड्याची शाळा, पाड्याची शाळा, तांड्याची शाळा, वाडी वस्तीवरची शाळा, झडपीची शाळा, महापालिकेची शाळा, शिक्षण विभागाची झोप, शिक्षण विभागाची झोप। जय महाराष्ट्र।
शिक्षक भर्ती, तुम क्या चाहते? शिक्षक भर्ती, इधर से बोलो, शिक्षक भर्ती, उधर से बोलो, शिक्षक भर्ती, बोल मेरी बहना, शिक्षक भर्ती, बोल मेरे भाई, शिक्षक भर्ती, महाराष्ट्र बोल रहा, शिक्षक भर्ती, प्रिंसिपल बोले, शिक्षक भर्ती, शिक्षक बोले, शिक्षक भर्ती, विद्यार्थी बोले, शिक्षक भर्ती, गाँव गाँव बोला, शिक्षक भर्ती, सरपंच बोले, ओबीसी बोले, ओपन वाले बोले, एनटी बोले, एससी बोले, ईडब्ल्यूएस बोले, अंशकारी बोले, एसटी बोले, विजय बोले, प्रकल्पग्रस्त बोले, माजी सैनिक बोले, दिव्यांग बोले, माँ बाप बोले, सास ससुर बोले, भाई बहन बोले, सीएम बोले, दो डीसीएम बोले, आयुक्त बोले, शिक्षण सचिव बोले, 10% पदकपात, रिक्त अपात्र गैरहजर जागींची जाहिरात 2022-23च्या संच मान्यतेनुसार 10% पदकपात, रिक्त अपात्र गैरहजर जागींची जाहिरात 10% पदकपात, रिक्त अपात्र गैरहजर जागींची जाहिरात शिक्षण मंत्री साहेब, शिक्षण मंत्री साहेब, शिक्षण मंत्री साहेब, शिक्षण मंत्री साहेब, जाहिरात द्या, जाहिरात द्या, जाहिरात द्या, जाहिरात द्या. आजची संख्या ही जास्त वाढलेली आहे आणि आज आपल्या कोर कमिटीचे बरेच सदस्य तुषार देशमुख सर, संदीप काळे सर आगमन झालेलं आहे. तुम्हाला दोघाला पुण्यातून बाहेर जाऊ द्या. आणि जे आपण आंदोलनाचा लढा उभा केला आहे, या लढ्याला आता मला नाही वाटत की आपल्याला अपयश येईल. शेवटपर्यंत आपण हीच अपेक्षा ठेवूया, हेच स्वप्न बाळगूया की आपण ज्या कामासाठी इथे बसलो आहे ते आपलं पूर्णत्वास जाईल. आपली खूप मोठी इच्छा नाहीच आहे, आपल्याला फक्त आपल्या ज्या 10%चे जो फर्स्ट फेज झालेला आहे त्याच्यामध्ये ज्या काही आपल्या 10% रिक्त अपात्र गैरहजर जागा आहेत त्या जागा फक्त आपण इथं ती मागणी घेऊन इथं बसलेलो आहोत. आणि सरकारला एवढी एकच विनंती आहे की वारंवार का आम्हाला ही वेळ येते, का आमच्यावर रस्त्यावर बसण्याची वेळ येते. कुठेतरी तुम्ही सुद्धा आज ज्या दालनात बसलेले आहात, ज्या खुर्चीवर बसलेले आहात त्या खुर्चीपर्यंत पण नाही, पण त्या कामासाठी आम्ही कुठेतरी थोडंसं योगदान करावं. त्याच्यासाठी आम्ही जी आतापर्यंत मेहनत घेतलेली आहे, अनेक परीक्षा दिलेल्या आहेत, त्या परीक्षा पास होऊन आणि तरी सुद्धा आमच्यावर वयाच्या 40 पर्यंत ही वेळ येत असेल तर ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. महाराष्ट्रासारख्या एवढ्या मोठ्या सृजन आणि आपल्या हे जे आहे महाराष्ट्रात किंवा आपला भारत देश हा कृषीप्रधान आहे आणि ह्याच्यात सगळ्यात जास्त आपण सगळी शेतकऱ्यांची, गोरगरिबांची मुले आहोत. एवढं सगळं करून सुद्धा महाराष्ट्रातला जो आपला बाकीच्या गोष्टींमध्ये असलेला उच्चांक हा शिक्षणात सुद्धा का टिकून राहत नाहीये. प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय की आपल्या शिक्षणाचा जो हे आहे, शिक्षणाची आपली जी हे स्तर आहे तो का आपला घसरत चाललेला आहे. याला वाढवण्यासाठी सरकार कुठेतरी जबाबदार आहे का, हा माझा त्यांना प्रश्न आहे. आणि जर तुम्ही जबाबदार असाल तर का जबाबदार आहे, काय कमी पडते तुमच्यासाठी? आज एवढे बेरोजगार युवक युवती इथे असून सुद्धा तुम्ही का त्याची पूर्तता करत नाहीये? तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आमच्यासारख्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. आम्ही अजूनही नम्रतेने या गोष्टी करतो आहेत, नम्रतेने मागतो आहेत. जर तुम्ही नम्रतेने देऊ शकला नाही तर याचं रूपांतर उग्र स्वरूपात होऊ शकतं. पण असं आम्ही करू नये आणि तुमच्या वाट्यालाही असं काही आवरण्याची वेळ येऊ नये, एवढी एकच माझी नम्र विनंती. धन्यवाद.